हाय गाईज, तर आज आहे डे 8 आणि 30 डेज चॅलेंजमधील 8वा दिवस कधी आला हे पण कळलं नाही आणि हे कधी 30 डेज निघून जातील ते सुद्धा कळणार नाहीत. तर इथे नेहमीप्रमाणे चहा नाश्ता करून मी निघाले शॉपला यायला आणि आज मला बाबू सोडायला येणार होता. जाताना आम्हाला RTOवाले भेटले, त्यामुळे आम्ही एक गुफ या रस्त्यामधून निघालो होतो. आणि ह्या रस्त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही बिकॉज हा सिक्रेट रस्ता आहे. मे बी RTOवाल्यांना माहीत पण असेल, पण आपण शांत राहिलेलंच बरं. त्यानंतर मी आली शॉपला आणि आज कृषी प्रदर्शनचा डे 4 होता. तर सतीच्या सर्व विद्यार्थ्यांना कृषी प्रदर्शन दाखवण्यासाठी ट्रकमध्ये भरून नेलं होतं. आणि आपल्या क्लासमध्ये आज स्टुडंटचं मॉडेल वर्क होतं आणि आज फर्स्ट मॉडेल शूट होतं. आणि आजचा लूक होता साऊथ इंडियन लूक. सगळ्यांच्या मॉडेल्स आल्या होत्या आणि सगळ्या स्टुडंट मॉडेल्सना रेडी करत होत्या आणि अगदी 1.5-2 तासांमध्ये त्यांनी त्या मॉडेल्सना रेडीसुद्धा केलं. खूप सुंदर मेकअप केला. फर्स्ट ट्रायमध्येच त्यांनी एवढा सुंदर बेस अचीव केला आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि ज्यांना कोणाला नेक्स्ट बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी मी नंबर पण मेन्शन करेन बायोमध्ये, तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकता आणि नेक्स्ट बॅचसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. इथे झालेले सगळे लूक त्यांनी सेल्फ केले आहेत, म्हणजे स्वतः केले आहेत. मी थोडीफार हेल्प केली, पण बाकीचा सगळा बेस त्यांनी स्वतःच अचीव केला आहे. तर हे बिगिनिंग आहे त्यांची आणि पुढे ते अजून चांगले शूट करतील. हे मी माझ्या मोबाईलमध्ये त्यांचे छोटेसे शॉट घेतले. त्यानंतर त्यांचं फोटोशूट असतो पोर्टफोलिओ बनवण्यासाठी, तर तो बनवण्यासाठी अंकुश तांदे फोटोग्राफी आम्ही बुक केली होती आणि अंकुश आला होता फोटोशूट करण्यासाठी. त्यानंतर बराच वेळ झाला आणि संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. शूट झालं आणि मी माझं सगळं आवरलं, शॉप बंद केलं आणि मी घरी जायला निघाले. तर असा होता माझा पूर्ण डे आणि भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून, लव लव.